नमस्कार विद्यार्थी मित्र, नक्कीच तुम्हाला पहिला सेशन सेक्शनल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन व्ह्यूचा आवडला असेल. चला तर आत्ताच्या ह्या नवीन म्हणजेच आपलं लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय बघणार आहोत ते बघूया. आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे तर सेक्शनल ऑर्थोग्राफिक त्याचं एम काय आहे, ते कशा पद्धतीने यूज केलं जातं ऑर्थोग्राफिक अलॉंग विथ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कशा पद्धतीने सेक्शनल ऑर्थोग्राफिक वर्कआउट करतं आणि त्याचे टाईप्स आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. अजूनही जर कोणतीही शंका असेल तर नक्कीच मागचा जो आपला सेशन आहे लेक्चर नंबर 1 ह्या टॉपिकवरचं ते आवर्जून बघा, कारण आपण आता थोडंसं पुढे जाणार आहोत. तर ह्या सेशनमध्ये आपण काय कव्हर करणार आहोत. सो व्हेरी फर्स्ट थिंग इज वी आर गोइंग टू सी वेरियस गाईडलाईन्स. गाईडलाईन्स म्हणजेच काय तर कशा पद्धतीने सेक्शनिंग करत असताना आपल्याला एक रिब नावाचा काय होणार आहे कन्सेप्ट येणार. मग ते रिब्स आपण कशा पद्धतीने सेक्शनिंगमध्ये दाखवणार आहे. सो बेसिकली रिब म्हणजेच काय असतं. सो सिम्पली ए रिब इज अ थिन सपोर्टिंग पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज जनरली यूज्ड फॉर ॲडिंग स्ट्रेंथ टू ऑब्जेक्ट. म्हणजेच काय हा एक प्रकारचा रिब म्हणजेच काय तर सपोर्टिंग, आपण घराच्या वगैरे घराला म्हणा नाहीतर आणखी शेड वगैरे बनवतो की नाही, त्याला कशा पद्धतीने आपण सपोर्ट देतो ना, त्याच पद्धतीने हा रिब मेंबर ऑब्जेक्टला काय करत असतो सपोर्ट देत असतो 1-2 पार्ट्समध्ये, हो की नाही. मग कटिंग प्लेन इंट्रोड्यूस केल्यानंतर सेक्शनिंग बेसिकली करत असताना रिब आपण दाखवायची की नाही दाखवायची, कशा पद्धतीने दाखवायचं असतं ह्या संदर्भातलं डिटेलिंग आपण आज बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे सेक्शनिंग संदर्भातला रियल लाईव्ह प्रॉब्लेम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कव्हर करणार आहोत एक सिंपल सॅम्पल केस घेणार आहोत. आपण काय घेणार आहे सॅम्पल केस, आणि ह्या थ्रू काय करणार आहोत आपण सेक्शनल ऑर्थोग्राफी एक्झॅक्टली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाते या संदर्भात आपण बघणार आहे. सो चला तर मग आपण बघूया आजच्या सेशनचा महत्त्वाचा पहिला भाग. आत्ताच जसं सांगितलं तशा पद्धतीने आपल्याला समोर नाव हिअर यू कॅन सी अन सिम्पल ऑब्जेक्ट वेअर the object consisting one square hole, and as I discussed here one rib member, as I said. So rib is basically a thin supporting part of an object which is generally used for adding the strength to the object. कोणताही एखादा असा लॉन्जिट्युडिनल असेल नाहीतर टी शेप म्हणा, जनरली अशा पद्धतीने ज्यावेळी ऑब्जेक्ट्स असतात त्यावेळी हे 2 ऑब्जेक्ट्स एकत्र सांधताना आपण काय करतोय त्याला एक सपोर्टिंग मेंबर प्रोव्हाइड करतो. आणि ह्यालाच काय आहे हा थिन आहे. कसा आहे हा थिन मेंबर आहे. थिन म्हणजेच काय. सो बेसिकली इफ यू ऑब्झर्व दीज 2 ऑब्जेक्ट्स क्लिअरफुली यू विल कम टू नो दॅट द थिकनेस ऑफ दिस रिब मेंबर इज ऑलवेज स्मॉल. म्हणजेच काय तर याला फक्त आणि फक्त स्ट्रेंथ देण्याचंच हा कार्य करत असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय रिब. लक्षात ठेवा मित्र. आणि याच्या संदर्भात सेक्शनिंग करत असताना कोणते रूल्स आपल्याला फॉलो करायचे हे मात्र ध्यानात ठेवायचे. तर या फिगरमध्ये आता तुमच्या समोर जो ऑब्जेक्ट दिला आहे त्याला व्यवस्थित तुम्ही बघू शकता वेगवेगळे काय केलेले आहेत कटिंग प्लेन्स आपण पास केलेले आहेत. कोणते आहेत ते. So very first cutting plane is the SS in the direction here, है की नाही. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे कटिंग प्लेन हे पास ऑन केलेलं आहे which passes through this whole member, rib member and the right side vertical member of the object. ओके. आणि महत्त्वाचं
याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर सी दिस ॲरो डिरेक्शन इंडिकेट्स, इकडे दिसते की नाही, हे काय आहे एक्स मीन्स काय आहे आपल्याला ड्रॉइंगमध्ये सांगितलेलं असतं, हे काय असतं तर ऑब्झर्वर डायरेक्शन आहे. म्हणजेच ऑब्झर्वर डायरेक्शन्स याचा अर्थ काय, ह्या एस कटिंग प्लेन हे आपण कुठे पास ऑन करतोय तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये त्याचा सेक्शनल मिळणार आहे. तुम्हाला जो ऑब्जेक्ट दिसत आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल इथे वेगवेगळे कटिंग प्लेन्स काय केलेले आहेत, इंट्रोड्यूस केलेले आहेत. पहिलं कोणतं आहे तर एस इथे मार्क केलेलं आहे बघा, हे की नाही, एस अलॉंग द डायरेक्शन ऑफ द ऑब्झर्वर आहे, हो की नाही, त्याला परपेंडिक्युलर आहे की नाही तो. सो याच्यामुळे मला कोणत्या व्ह्यूमध्ये सेक्शनल व्ह्यू मिळणार आहे तर हा कोणता आहे, हा फ्रंट. सो ऑब्विसली मला फ्रंटमध्ये याचं काय मिळणार आहे, सेक्शनल व्ह्यू मिळेल, ऑब्टेन होईल. सो ड्यू टू दिस कटिंग प्लेन विल गेट द सेक्शनल फ्रंट व्ह्यू. आणि महत्त्वाचं मग हे दाखवणार कुठे कटिंग प्लेन, ऑर्थोग्राफिक व्ह्यूमध्ये. ऑब्विसली हे कुठे असेल तर टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला काय करावं लागेल, अशा पद्धतीने दाखवावं लागेल. सपोज आपला टॉप व्ह्यू इकडे असेल, है की नाही. सो इथे काय होणार आहे, कटिंग प्लेन दाखवावं लागणार अशा पद्धतीने. लक्षात राहते की नाही, मागच्या सेशनमध्ये दाखवलेलं आहे कटिंग प्लेन ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, है की नाही. आणि हे ॲरो डिरेक्शन्स काय दाखवतात तर आपण अशा इकडे ह्या डायरेक्शन्समध्ये काय केलेलं आहे ते इन्सर्ट केलेलं आहे. अँड दी portion of the object in between this cutting plane and the observer, because our observer is here. So this portion is assumed to be removed. काय करतोय आपण, हा assume करतोय आपण की हा जो इथला भाग आहे मधला, हा काय करतोय त्या बॉडीचा रिमूव्ह करतोय, so that now we can have the internal features open up, हो की नाही. सो हे काय झाले आता त्याचे इंटरनल फीचर जे काय असतील ते ओपन अप होणार आहेत. अशा पद्धतीने झालं हे एक. आता दुसरं एक तुम्ही बघू शकता, इथे काय केलेलं आहे, अजून एक कटिंग प्लेन इन्सर्ट केलेलं आहे, त्याचं नाव आहे S1 अँड S1, है की नाही. सो हे काय केलेलं आहे, अजून एक केलेलं आहे. पण हे कशा पद्धतीने बघा, त्याच्यासाठी ऑब्झर्वरची डायरेक्शन तर ही आहे. सो ऑब्विसली हे काय झालं म्हणजे तुमचा साईड झाला की नाही, है की नाही. म्हणजेच तुम्हाला हे कुठे दिसणार आहे, हा जो ड्यू टू इंट्रोडक्शन ऑफ दिस कटिंग प्लेन हा एवढा पार्ट त्याचा रिमूव्ह होणार आणि तुम्हाला हे ओपन अप होईल. पण कुठे तर हे ऑब्विसली साईड व्ह्यूमध्ये होणार आहे. कुठे होईल, साईड व्ह्यूमध्ये. ओके. अजून एक तुम्हाला दिसेल इथे, सी दीज आर बेसिकली S1 कटिंग प्लेन अँड S2 कटिंग प्लेन्स आर ॲडेड फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी टू गेट द डीपर नॉलेज. लक्षात राहील ना काय म्हणतोय आपण, कशा पद्धतीने कटिंग प्लेन हे तुम्ही कोणत्याही पोर्शनमध्ये त्याचे फीचर्स रिव्हील करण्यासाठी इंट्रोड्यूस करू शकता. आता तुर्तास आपण वेगवेगळे कटिंग प्लेन्सचे पोझिशन्स घेऊन त्याचा काय इफेक्ट होतो ऑब्जेक्टवर आणि त्याच्या व्ह्यूजवर स्पेसिफिकली हे आपण बघणार आहोत. म्हणून आपण वेगवेगळे तुम्हाला इथे तुमच्यासमोर कटिंग प्लेन्स दिसत आहेत. इन जनरल केस आपण व्हाईल डीलिंग विथ द प्रॉब्लेम्स, है की नाही, त्यावेळी आपण जनरली एखादंच काय करणार आहे, कटिंग प्लेन इंट्रोड्यूस करणार आहे. लक्षात राहील. तर चला पुढे. आता जसं सांगितलं हे S2 पण तुम्हाला दिसेल. कुठे आहे मग ते बघा, तर हे कटिंग प्लेन इंट्रोड्यूस केलेलं आहे अशा पद्धतीने इकडे, है की नाही. मग हे कुठे मला दिसेल, पण ह्याचा जो चेंज झालेला असेल, कट केलेला पोर्शन असेल, हा तर रिमूव्ह होणार एवढा पोर्शन, है की नाही. सो ऑब्विसली मला कुठून बघावं लागेल, त्यासाठी टॉप व्ह्यूमधून बघावं लागेल. लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे कटिंग प्लेन्स काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आता बघा इथे काय केलंय, एस कटिंग प्लेन कट केल्यामुळे, एस कटिंग प्लेनने कट केल्यामुळे ऑब्जेक्ट कशा पद्धतीने कट होणार आहे. सी बेसिकली जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल हा कुठे कट होईल, तर एवढ्या पोर्शनमध्ये इथे, हे की नाही, इथे कट होईल. त्याच्यानंतर हा इकडचा बेस पोर्शन, हा इकडचा वर्टिकल मेंबर, अशा पद्धतीने काय होणार आहे तुमचं इकडे दिसेल बघा, हे की नाही. सो काय होणार आहे, इथे इथे इथे. त्याच्यानंतर या स्लॉटमध्ये काय आहे का, कटिंग प्लेन टच करतं का, हा होल आहे, सो इथे टच करणार नाही. अगेन इकडे होईल,
जिथे जिथे सॉलिड मेंबर, लक्षात ठेवायचं, कटिंग प्लेन जिथे जिथे ऑब्जेक्टच्या सॉलिड मेंबर्सला टच करेल तो पोर्शन काय होणार आहे, हॅचिंग लाईन्स म्हणजे सेक्शन लाईन्स आपण इंट्रोड्यूस करायच्या असतात. हे पुढे जाऊन तुम्हाला कळेल. आता आपण तेच बघणार आहोत कशा पद्धतीने हॅचिंग लाईन्स सुद्धा इंट्रोड्यूस करायचे असतात. ठीक आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता रिब मेंबर दिसतोय. दो हिअर यू कॅन सी रिब ऑल्सो कट बाय द कटिंग प्लेन. बट रिमेंबर हा रिब मेंबर काय करतो, त्याचा मेन एम काय आहे, तर ओनली टू गिव्ह द सपोर्ट फॉर द ऑब्जेक्ट. दॅट मीन्स always remember, listen carefully now, never ever give the section lines for the rib member. म्हणजेच काय, तर कटिंग प्लेनने टच झाल्यानंतर दो इथे रिब पण कट झाली आहे हाफमध्ये, परंतु सेक्शनिंग करत असताना रिबला ॲज इट इज दाखवायचं असतं, त्याला सुद्धा सेक्शनिंग करायची नाही. सेक्शनिंग ही थोड्या वेळाच आपण बघणार आहे कशा पद्धतीने ऑर्थोग्राफिकमध्ये कटिंग प्लेनने सेक्शन जो झालाय तो दाखवतो आपण. ठीक आहे. तर काय मी म्हटलं, रिबला कधीही आपण काय करतोय, सेक्शनिंग मध्ये घेत नाही. ॲज इट इज फक्त व्ह्यू मध्ये तो ऑब्जेक्ट दिसेल की तिथे रिब आहे, पण तो सेक्शनिंगचा भाग होणार नाही. आय होप तुम्हाला कळलं असेल. चला आता पुढचं बघूया. जर S1 मुळे काय होईल, तर आता बघूया S1 कटिंग प्लेन जे की आपण कुठे इंट्रोड्यूस केलेलं आहे, इथे है की नाही, अशा पद्धतीने. सो याच्यामुळे काय होणार आहे, तर ऑब्विसली हा इथला पोर्शनच फक्त अफेक्ट झाला, म्हणजेच काय झालं, रिमूव्ह झाला, कट झाला. सो ड्यू टू दॅट या साईडने आपण ज्यावेळी बघणार आहे साईड व्ह्यूमध्ये, त्यावेळी फक्त हाच पोर्शन काय होणार आहे, सेक्शनिंगचा भाग असेल. रेस्ट ऑफ द ऑब्जेक्ट ॲज इट इज राहील. ठीक आहे. आता तिसरं जे आहे, जो टॉप व्ह्यूमध्येच आपल्याला फक्त कळणार आहे, S2 कटिंग प्लेन्सने इंट्रोड्यूस केल्यामुळे. हे बघा इथे कटिंग प्लेन आपण काय केलं, S2 कुठे इंट्रोड्यूस केलं आहे, तर टॉप डिरेक्शन्समध्ये पार्ट्स रिव्हील करण्यासाठी याचा शेप. सो इथे तुम्हाला दिसेल है की नाही, अशा पद्धतीने काय केलेलं आहे, आपण रिमूव्ह केले. आता एक महत्त्वाचं, ज्यावेळी आपण टॉप डिरेक्शनमधून त्याला कट केलं की नाही, त्यावेळी मात्र रिबचा सेक्शन हा इथे काय होणार आहे, कटिंग प्लेनच्या रिबचा सेक्शन काय असणार आहे, कटिंग प्लेनच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. आणि इथे आपल्याला काय करावं लागेल, तो रिब सुद्धा कट झालेला, किती कट झाला आहे, त्याचा शेप किती आहे, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे दाखवावे लागतील. थोडासा बदल झालेला, मागाशी आपण काय म्हटलं, जनरली त्याला जर अलॉंग द ॲक्सिस कट केल्यानंतर ऑब्जेक्टला जर रिब असेल तर रिब कधीही आपण सेक्शनिंगमध्ये घेत नाही. इकडे बघू शकता हे सेक्शनिंग आहे की नाही दाखवलेलं, मग या सेक्शनिंगमध्ये रिबला कट केलं का, नाही. ठीक आहे. आता याचे काय करायचे, आपण आता व्ह्यूज बघूया. हे बघा आता काय केलेलं आहे, without now forget about all cutting planes. Okay, so your focus should be only on the object. Now here you can see we have drawn its corresponding orthographic views as xx is our front view. इकडे बघू शकता है की नाही, हा इथे रिब मेंबर आहे, हा इथे काय झाला एल शेप आपला ऑब्जेक्ट, आणि इथे हिडन लाईन्स म्हणजेच आपलं काय आहे, स्क्वेअर होल आहे की नाही. एवढेच आहेत का, कव्हर झालं का बघा सगळे फीचर्स. येस. सो हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. अँड देन फ्रॉम बाय टेकिंग द हेल्प ऑफ दिस फ्रंट व्ह्यू यू कॅन ड्रॉ इट्स टॉप व्ह्यू है की नाही. टॉप व्ह्यू मध्ये तुमचा स्क्वेअर होल आला, रिप मेंबर आला आणि इकडचं चॅनल. ओके, वर्टिकल मेंबर, आणि हा बेस झाला. विथ द हेल्प ऑफ अगेन नाव these two, that is front and top, now you can complete the side view. So side view मध्ये काय होईल, again this slot will be invisible, so dotted lines येणार पुन्हा एकदा. आणि अशा पद्धतीने आपला काय होणार आहे, 3 व्ह्यूज आपण काय केलेले आहेत, कंप्लीट केले. मला वाटतं याच्यामध्ये कुणाला कोणत्याही प्रकारची शंका नसावी. आपण काय केलेलं आहे, सिम्पली ऑब्जेक्ट आहे,
आणि ऑब्जेक्टचे काय केलेले आहेत बेस्ड ऑन सी, इथे अप्रॉक्सिमेट आपण डायमेन्शन घेतलेली आहेत, तुम्हाला त्यावेळी दिलेली असणार आहे, ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, ऑब्जेक्टचे 3 व्ह्यूज ड्रॉ करून घेतलेत. कशासाठी, आता आपण बघणार आहे सेक्शनल ऑर्थोग्राफिक म्हणजेच काय, म्हणजे कशा पद्धतीने आता हे कटिंग प्लेनचा कन्सेप्ट याच्यामध्ये दाखवायचा, हेच तर आपल्याला नवीन शिकायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात. ओके, चला मग पुढे आता बघूया की कशा पद्धतीने एक एक 1 बाय 1 कटिंग प्लेन्स इंट्रोड्यूस केल्यानंतर तुमचा करस्पॉन्डिंग व्ह्यू कशा पद्धतीने चेंज होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे एस अशा पद्धतीने आपण केलेलं आहे इंट्रोड्यूस, आहे की नाही. हे झालं एस कशा पद्धतीने फ्रंट व्ह्यू मध्ये येणार आहे की नाही. फ्रंट व्ह्यू म्हणजेच कोणता, तर इथे येणार आहे. मग इथे आल्यानंतर चेंजेस काय होणार आहेत बघा, जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कटिंग प्लेन इथे टच होणार होतं, आहे की नाही. हा एवढा पोर्शन येणार आहे की नाही. त्याच्यानंतर हा इथे टच करणार आहे. मागाचं जर आठवत असेल तर अशा पद्धतीने हे टच करून जाणार आहे. आणि रिबला टच करणार आहे का, येस ऑब्विसली टच करणार आहे. पण रिब हा सेक्शनल ऑर्थोग्राफिकमध्ये आपण हॅचिंगने दाखवायचं नाही, आहे की नाही. आणि महत्त्वाचं हे जे दोन्ही होलचे इनव्हिजिबल डॉटेड लाईन्स होत्या, आता त्या काय होणार आहेत, आपल्या थिक लाईन्स होणार आहेत. लक्षात राहील. अशा पद्धतीने आपला हा फ्रंट व्ह्यू तयार होणार आहे. आता पुढचा बघा कुठे आहे, तर S2 कुठे आहे बरं, तर टॉपमध्ये केलेलं आहे की नाही. ह्याचा अफेक्ट कुठे होणार आहे, मला कुठे सेक्शनल हा मिळेल, तर ऑब्व्हियसली टॉप व्ह्यूमध्ये, म्हणजेच कुठे येणार आहे, तर इथे. सो ज्या पद्धतीने आपण त्याला कट केलेलं आहे तशा पद्धतीने तुमचं काय होणार आहे, इथे कटिंग प्लेन्स म्हणजे सेक्शनल त्याचं दाखवणार आहोत, हे की नाही. आणि तिसरा जो आहे S1 तो कुठे आपल्याला कटिंग प्लेनचं जे काही ऑब्जेक्ट जो इंटरनल फीचर आहे ते रिव्हील करेल, तर साईडमध्ये. सो बिकॉज ऑफ दिस आपल्याला कुठे हे मिळणार आहे, हॅचिंग्स इथे मिळणार आहे. हा पोर्शन कट झाला होता की नाही, आठवते का, बघा इकडे, आहे की नाही. हे बघा हा इथे काय केलेलं आहे, आपण कट केलेलं आहे, हो की नाही. सो अशा पद्धतीने मला मिळेल. अगेन आता तो पार्ट ओपन अप झाला म्हणजे ऑब्झर्वरला तो आता दिसतोय व्यवस्थित, याचा अर्थ काय, इट बिकम्स नाव थिक. सो अर्लियर इन द ऑर्थोग्राफिक सिंपल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन दॅट पोर्शन वॉज हिडन, नाव इट गेट्स ओपन अप, है की नाही. याचा अर्थ काय झाला, तो आता ओपन अप झाला. ओपन अप म्हणजेच थिक आउटलाईन्स आपण तिथे दाखवणार आहोत. सी रेस्ट ऑफ द काही ऑब्जेक्टला चेंजेस झालेत का, तर ऑब्विसली नो. एवढं सोपं आहे. आता हे लक्षात घ्या, हे मी काय बरं दाखवलं त्याच्यासाठी समजून घ्या. याला आपण म्हणतो काय, तर ह्याला हॅचिंग म्हणतो. काय म्हणतात आपण, सेक्शन लाईन्स. काय म्हणतो आपण, सेक्शन लाईन ऑर हॅचिंग. म्हणजेच काय हो, जिथे जिथे कटिंग प्लेन आपलं टच होतं की नाही, त्याला आपण काय करतोय, अशा पद्धतीने इक्विस्पेस्ड लाईन्स, जनरली द अँगल ऑफ these hatching lines are kept in between 30 to 45 degree to the axis of the object. म्हणजेच काय, जर हा सपोज रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट आहे, मला हॅचिंग दाखवायची, तर याचा अँगल आपण शक्यतो किती ठेवणार आहोत, इन बिटवीन 30 to 45 डिग्री. जनरली आपण 45 डिग्रीनेच हॅचिंग लाईन्स इक्विस्पेस ठेवणार आहे. हां, अशा पद्धतीने हॅचिंग दाखवतो. इकडे बघा, इथे आपण दाखवलेत की नाही ह्या ऑब्जेक्टमध्ये, आहे की नाही. अशा पद्धतीने आपण काय करतोय, हे हॅचिंग्स दाखवत असतो. आता तुम्हाला हाच ऑब्जेक्ट कशा पद्धतीने सेक्शन केलेला आहे तो तुमच्या स्क्रीनसमोर दिसेल. हे बघा इथे काय केलेलं आहे, आता 1 बाय 1 आपण जे मागाशी एक्सप्लेन केलं की नाही, तेच काय आहे तुमच्या समोर दिसत आहेत. हा झाला फ्रंट तुमचा सेक्शन अलॉंग एक्सेस, हा इथे एस आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे,
हा SS झाला, त्याच्यानंतर सेक्शन S2 आणि हा S1 म्हणजे सेक्शनल, ह्याला काय म्हणायचं, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. हा काय झाला, सेक्शनल टॉप व्ह्यू. हा काय झाला, साइड व्ह्यू. म्हणजे ऑर्थोग्राफिक मध्ये फक्त आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू म्हणत होतो की नाही. आता त्यांना काय म्हणणार आहे, जर जिथे सेक्शन इंट्रोड्यूस केला त्याला आपण काय म्हटलं, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. जर फ्रंटमध्येच इंट्रोड्यूस केलेला असेल तर, टॉप व्ह्यू असेल तर सेक्शनल टॉप व्ह्यू. अशा पद्धतीने आपण त्यांना काय करणार आहे, नावं देणार आहे. आता एक महत्त्वाचा अजून एक नियम, सपोज दोन ऑब्जेक्ट्स असे जर लागूनच असतील, है की नाही, असे दोन ऑब्जेक्ट्स काय केलेले आहेत आपण, लागून आहेत, बट बेसिकली दीज आर टू डिफरंट ऑब्जेक्ट्स, है की नाही. आणि ह्यांना जर कटिंग प्लेन्सने काय होणार आहे, कटिंग करायचं असेल तर मग प्रश्न येणार की सर मग दोघांना पण सेमच जर दाखवले तर मग डिफरन्स कसा येणार, हो की नाही. आपण डिफरन्शिएट करू शकू का, तर नाही. सो त्याच्यासाठी आपण हॅचिंग लाईन्स इंट्रोड्यूस करत असताना आपण काय करतो, अशा पद्धतीने तो नियम आहे की टू ॲडजसेंट व्हाईल इंट्रोड्युसिंग सेक्शन लाईन फॉर द टू नियरेस्ट डिफरंट ऑब्जेक्ट. जनरली आपण काय करणार आहे, अपोजिट पॅटर्न म्हणजेच काय हो, तर फक्त हॅचिंग लाईन्स इक्विस्पेस्ड वगैरे असणारच आहेत, अँग्युलर पोझिशन पण सेमच, फक्त त्याची डायरेक्शन काय असेल, अशा पद्धतीने अपोजिट. सो याचा अर्थ काय होतो की इथे वेगवेगळे दोन ऑब्जेक्ट्स नियर बाय पोझिशन्स केलेली आहेत. आय होप नक्कीच व्यवस्थित तुम्हाला सेक्शनल ऑर्थोग्राफी कशा पद्धतीने, हॅचिंग लाईन्स कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करायच्या, रिप असेल तर त्याच्यासाठी काय नियम लागू होतात, हे सगळं सेक्शनल ऑर्थोग्राफीचे बेसिक रूल्स लक्षात आले असतील. तर पुन्हा एकदा आपण क्विक काय करूया, रिव्ह्यू घेऊया स्लाइटली मॉडिफाईड ऑब्जेक्ट घेऊन. हे बघा काय केलेलं आहे, ह्या ऑब्जेक्टमध्ये जर ऑब्झर्व केलं तर ओनली हिअर डिफरन्स इज टॉप जो डोम आहे तो सेमी स्पेअर आहे, है की नाही, सेमी सर्क्युलर त्याचा शेप आहे. मागच्या केसमध्ये फक्त तो काय होता, रिब वॉज प्रेझेंट, ओनली द डिफरन्स इज, हे बघा इकडे दिसतो की नाही, इथे काय होतं, फक्त त्याला आता डोम दिलेला आहे सेमी सर्क्युलर, हो ना. सो अशा पद्धतीने काय केलं आहे, आपण शेप इंट्रोड्यूस केला. मग कटिंग प्लेन SS इंट्रोड्यूस केल्यामुळे काही चेंज होणार आहे का, नथिंग, यू विल गेट द सेम व्ह्यू, सेम इफेक्ट. कळलं. रिबला आपण टच करणार नाही, दो इट इज इन कॉन्टॅक्ट विथ द कटिंग प्लेन. इकडे जर S1 अलॉंग जर कटिंग प्लेन डायरेक्शनमध्ये जर इंट्रोड्यूस केलेलं असेल, आय विल गेट अगेन सेम साईड व्ह्यू आणि त्याचा करस्पॉन्डिंग डोम फक्त काय येणार आहे, टॉप पोर्शन सर्क्युलर होईल, है की नाही. आणि टॉप व्ह्यूमध्ये ऑब्व्हियसली तो रिमूव्ह झाल्यामुळे मला काय मिळणार आहे, त्याचा तो सर्क्युलर आहे की काय ते फक्त मला साईड व्ह्यूमध्येच कळणार आहे. अशा पद्धतीने आपण सेक्शनल ऑर्थोग्राफी इंट्रोड्यूस करतो. ठीक आहे. तर आता पुढच्या, हे झालं आजच्या सेशनचं काम. आपण नेक्स्ट सेशनमध्ये काय करणार आहे, अशा पद्धतीने आपण सेक्शनल ऑर्थोग्राफिकचे काही बेसिक रूल्स आज आपण बघितले. कशा पद्धतीने वेगवेगळे डिफरंट सेक्शन्स जर आपण इंट्रोड्यूस केले तर त्याचा त्या करस्पॉन्डिंग ऑर्थोग्राफिक सिम्पल व्ह्यूवर कशा पद्धतीने इफेक्ट होतो ते आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर रिप पार्ट जर असेल तर तो कशा पद्धतीने दाखवतो आणि हॅचिंग लाईन्स दाखवण्याचे नियम, हे सर्वसाधारण आपण एवढं आज चर्चेत आणलेलं आहे. आता आपल्यासाठी एक सिंपल छोटीशी गोष्ट आहे. तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक सिंपल ऑब्जेक्ट दिलेलं आहे, हे की नाही. याला इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायमेन्शनल पॅरामीटर्स आपण काय करायचं आहे, तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मी हे तुम्हाला शिकवणारच आहे. पण तुर्तास काय आहे बघा, एक त्याला रेक्टँग्युलर बेस आहे, हा रिब पोर्शन आहे, है की नाही. हा काय आहे, हा रिब आहे. आणि हा काय आहे, आता तुम्हाला सर्क्युलर होल आहे, काय आहे, हा होल आहे, इथे हे दिसतो ना, हा होल मेंबर आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, बाय टेकिंग अप्रॉक्सिमेट प्रोपोर्शनेट डायमेन्शनल पॅरामीटर्स, what you have to do, simply draw its corresponding views. म्हणजेच कोणतं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, फ्रंट व्ह्यू ड्रॉ करा आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, काय सांगितलं, तर त्याचे
फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचे. आणि आपण पुढच्या सेशनमध्ये काय बघणार आहोत तर हे कटिंग प्लेन अशा पद्धतीने त्याला आपण लेटस कॉल्ड इट ॲज ए म्हणजेच काय आपण ए कटिंग प्लेन इंट्रोड्यूस केलेलं आहे की नाही. कुठे मिळेल मग त्याचा सेक्शनल व्ह्यू तर ऑब्विसली आपला ऑब्झर्वर कुठे आहे एक्स आहे की नाही, फ्रंट आहे की नाही. सो मला सेक्शनल काय मिळणार आहे बिकॉज ऑफ दिस ए कटिंग प्लेन विल गेट सेक्शनल फ्रंट व्ह्यू ओनली है की नाही. टॉप व्ह्यू ॲज इट इज मला मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. ओनली हिअर द पोझिशन ऑफ द कटिंग प्लेन विल बी विजिबल और कॅन बी सीन ओनली ऑन टॉप व्ह्यू. मला फ्रंटमध्ये कळेल का ती पोझिशन नाही, मला टॉप व्ह्यूमध्येच ते दाखवावं लागेल कुठे एक्झॅक्टली. आणि याला आपण हा कोणत्या टाईपचा सेक्शनल व्ह्यू असेल आठवत असेल तर हा आहे आपला फुल सेक्शनल व्ह्यू. तर आपण पुढच्या सेशनमध्ये हे बघणार आहोत. आय होप तुम्ही नक्कीच हे सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल. काय करायचे पुन्हा एकदा सांगतो काय करायचे तर हा जो ऑब्जेक्ट आहे की नाही हा सिम्पली तुम्हाला त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू रिड्रॉ करून घ्यायचा आहे बाय कन्सिडरिंग प्रपोर्शनेट डायमेन्शनल पॅरामीटर्स है की नाही. म्हणजेच थोडक्यात याला तुम्ही 20 म्हणू शकता, ही हाईट आहे ती 40 म्हणू शकता है की नाही. याचा डायमीटर मग हा मॅक्सिमम जो काय 30 आहे ना, लेंथ से 100 आहे आणि विड्थ आहे 50. घ्या मी सांगूनच दिलेत. ठीक आहे, तर आय होप सगळे ड्रॉ करून दाखवतील. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या सेशनमध्ये.